Hare Jai Jai Ram.
आतमध्ये जागा आहे बसायला. इकडं पावसात बसण्यापेक्षा इकडं कोपरा मोकळाच आहे. या इकडे ज्याला आत बसायचं त्याने इकडे. अवघियांचे काळे केले तोंड, अवघियांचे काळे केले तोंड, अवघियांचे काळे केले तोंड. तुझ्या तुझ्या नामाचे आवडे, म्हणे तुझ्या नामाचे आवडे, तुझ्या नामाचे आवडे, म्हणे तुझ्या नामाचे आवडे. अवघियांचे काळे केले तोंड, अवघियांचे काळे केले तोंड, अवघियांचे काळे केले तोंड. शिवाही आगोज पडती आघात, शिवाही आगोज पडती आघात, शिवाही आगोज पडती आघात, शिवाही आगोज पडती आघात. येऊन्या नित्य नित्यवाद, येऊन्या नित्य नित्यवाद, येऊन्या नित्य नित्यवाद. विठोबार कुमारी कुमारी
रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस 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 आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही आगोज पडती आघात जीवाही आगोज पडती आघात अंतर्बाह्य जन जग आणि मन अंतर्बाह्य जन आणि मन जीवाही आगोज पडते आघात जीवाही आघात पडते आघात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही आगोज पडती आघात जीवाही आगोज पडती आघात अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही आगोज पडती आघात जीवाही आगोज पडती आघात येवोनिया नित्य नित्यवारू आ आ
नित्यवारू जीवाही अगोज पडती आघात जीवाही अगोज पडती आघात टाळी वाजवा बोला कुंडले खबरदार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज बोला कुंडले रात्री दिवसामा युद्धाचा प्रसंग रात्री दिवसामा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही आगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारू तुका म्हणे तुझ्या नामाच्या बळी तुका म्हणे तुझ्या नामाच्या बळी अवघ्याचे काळे केले तोंड जीवाई आगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारो विठाला विठाला रात्री दिवसामा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही आगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारो जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग 3 चरणाचा छोटासा परंतु अर्थाने अतिशय महत्त्वाचा जगद्गुरु तुकोबराय सांगतायत रात्रंदिवस आमच्या जीवनामध्ये युद्ध आहे युद्धाचा प्रसंग आमच्या जीवनामध्ये आणि ते युद्ध कोणतं हे सांगताना अंतर्बाह्य
अंतर्मन आणि बाह्य जग. आणि अशा प्रकारे या युद्धामध्ये जो विजय आहे तो कोणाच्या ताकदीवर आहे, कोणाच्या शक्तीवर आहे हे सांगताना शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. तो का म्हणे तुझ्या नामाच्या बळे. स्वानंद सुखनिवासी परमपूज्य गुरुवर्य कोठेकर नाना यांचं पुण्यस्मरण, पुण्यतिथी सोहळा त्यांच्याच या पवित्र अशा स्थानामध्ये साधक वर्ग, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या सहवासामध्ये आनंदाने चाललेला सोहळा, याला सोहळा म्हणायचं. पुण्यतिथी हा सुद्धा एक सोहळाच आहे. ज्ञानोबारायांनी सोहळ्याचं वर्णन करताना अशाही पद्धतीने वर्णन केलेलं आहे. जन्माचा सोहळा आहे आणि नंतरचा जो सोहळा आहे तो कशाचा सोहळा आहे? मृत्यूचा. मृत्यू हा सुद्धा एक सोहळ्याचाच भाग आहे. एखादा माणूस गेला तर माणसं रडतात, तसा तो लौकिकदृष्ट्या दुःखाचा प्रसंग. आणि असा जर दुःखाचा प्रसंग आहे तर ज्ञानोबराय असं का म्हटले मृत्यूला सोहळा? बघा तुम्ही, देहाच्या गावालिया जन्ममृत्यूच्या सोहळ्या सोहळा म्हटलेला आहे. मृत्यू हा सुद्धा एक पाय नीट घे, पाय आतमध्ये घे, तो गुडघा नीट बस. जन्माचा सोहळा आहे. जन्माचा सोहळा मानणं ठीक आहे भौतिकदृष्ट्या, पण मृत्यूचा सोहळा कसा? लग्नाचा सोहळा मानणं ठीक आहे. लग्नाच्या सोहळ्याचं काही ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं नाही. असेल तर मग सांगून द्या मला तुम्ही. हां, वधूवराचे मिळणी वराडिया लुगडीलीने असं म्हटलेलं आहे. लग्नाचा काही सोहळा नाही. मृत्यूचा काय सोहळा आहे, जन्माचा काय सोहळा आहे. मृत्यूचा सोहळा हा शब्द आनंद दर्शवणार आहे. बघा मी काय बोलतो ते. सोहळा म्हणजे आनंद. ज्ञानोबरायांचा समाधी संजीवन सोहळा दुःखाचा प्रसंग आहे का आनंदाचा? आनंदाचा. तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा आनंदाचा प्रसंग आहे. मृत्यूचा जो सोहळा आहे, आणि अशा या मृत्यूच्या सोहळ्याला आनंद म्हटलं तर काय बिघडतंय? बघा ज्ञानोबरांचे शब्द. अहो, आनंदाचा सोहळा आहे. मी म्हणतो सुटला या जगातून तो. असंही म्हटलं तर काही वेगळं होणार नाही. मृत्यूचा सोहळा आहे हे मला सांगायचं आहे. जन्माचा सोहळा आहे. याच्या पुढे थोडासा आपण विषय नेऊ. जीवाचं श्राद्ध, देवाची जयंती आणि साधूची काय पुण्यतिथी. साधू ज्या तिथीला या जगाचा निरोप घेतो ती तिथी, ती अमावस्या असू द्यात नाही तर पौर्णिमा असू द्यात, नाही तर कोणतंही उत्तरायण असू द्या नाही तर दक्षिणायन असू द्या. पवित्र तो देह वाणी पुण्यवंता,
तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह. देह हा पवित्र आहे का अपवित्र आहे? तुम्हाला माहिती आहे देह कसा आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. पण महाराजांनी सांगितलेलं आहे देह काय पवित्र आहे. का देह पवित्र आहे? कारण दिलेलं आहे महाराजांनी. जो वदे अच्युत सर्व काय. अहो नकळे दिवस की राती अखंड लागले से ज्योती आनंद लहरीची गती वर्णुमी किती तया सुखा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. अखंड जीवन ज्यांनी परमेश्वराचं नामस्मरण केलेलं आहे तो कोणत्याही तिथीला जाऊ. ती तिथी म्हणजे पुण्यतिथी. विठाला विठाला. इकडं लक्ष द्या तुम्ही. हा असू द्या. विठाला विठाला विठाला. म्हणून ती तिथी काय पुण्यतिथी. आणि असे असणारे वैकुंठवासी कोठेकर नानांची पुण्यतिथी. तसं विचार जर केला या 2 वर्षाचा काळ आणि 4 वर्षाचा काळ धरला तर अजून थोडंसं गणित आपल्याला लक्षात येईल. बरीचशी अधिकारी मंडळी या काळामध्ये काळाच्या ओघामध्ये काळाच्या पडद्याआड त्यामध्ये वैकुंठवासी म्हातारबुवा खनपुरीकर, वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर, पुन्हा वैकुंठवासी महंत भीमसिंग बाबा आणि पुन्हा आळंदीचं वैभव वारकरी संप्रदाय भूषण असं म्हणतात लोक. समजून घ्या. सदानंद गुरुजी आणि पुन्हा वैराग्यमूर्ती हे लोक म्हणतात. काय असं बोलताना हातचा राखून बोलत नाही. वैराग्यमूर्ती परमपूज्य गुरुवर्य जयराम महाराज. आता पुढे कोणाचा नंबर लागला हे नाही सांगता येत. विठाला विठाला. आणि म्हणून थोडंसं बोललो. आणि त्यामध्येच नाना 2004 आणि 2008 मोठी मोठी अधिकारी मंडळी संप्रदायापासून काळाच्या पडद्याआड गेली आणि कीर्तिरूपाने शिल्लक आहे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. पण माझा अनुभव सांगतो आहे तोपर्यंत जगाला का कळत नाही हेच मला कळलं नाही. तुम्हाला कळत असेल तर तुम्ही मला कळून द्या. आहे तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही आणि नंतर कळते. आणि ती कुठपर्यंत कळते हा अनुभव मला आहे. ज्या दिवशी जी अधिकारी मंडळी जातात त्या दिवशी माणसाला फार दुःख होतं. 2 दिवस 3 दिवस नंतर विसरतात माणसं. आली जाग तर त्या पुण्यतिथीला येते. परिस्थिती खरं बोलायला काय हरकत आहे. पण एक लक्षात घ्या, अधिकारी पुरुषाची कोणी पुण्यतिथी केली आणि नाही केली तरी काही फरक पडत नाही. विठाला विठाला. म्हणून अगोदर सुरुवातीला सांगितलं कोणत्याही तिथीला साधू पुरुष जाऊ द्या. देह बरं का. आमोशेला जाऊ द्यात नाही तर पौर्णिमेला जाऊ द्यात. उत्तरायणात जाऊ देत नाही तर दक्षिणात जाऊ द्यात. प्रमाण आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. आणि म्हणून हा जो अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, रात्री दिवसामा युद्धाचा प्रसंग. बहुतेकांच्या पाठामध्ये असंच आहे, रात्रंदिवसामा युद्धाचा प्रसंग. आणि म्हणून तर युद्ध आहे. विठाला विठाला. पाठभेद आहे. का पाठभेद आहे इकडे मला जायचं नाही. तुम्हाला गाथामूर्ती म्हणतात, मी पण म्हणतो. तुम्ही मानायचं का नाही तुमचा प्रश्न आहे. जाहिराती आहे का नाही गाथामूर्ती. महाराजांना आमच्या वैराग्यमूर्ती म्हणतात. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. पण आता तो गाथा किंवा ज्ञानेश्वरी असे एक अभंग आहे की त्या शब्दामध्ये पाठभेद आहे.
आता आपण असं ठरवायचं, आपण असं मानायचं, जी आपली वडीलधारी माणसं ज्या पद्धतीने शब्दाचं उच्चारण करतील त्या पद्धतीने आपण तसं उच्चारण करायचं. जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. का जायचं नाही खोलामध्ये? तार्किकाचे काम नाही येथे. जास्त खोलामध्ये जायचं नाही. म्हणून रात्रन दिवस आणि रात्री दिवस असे अनेक अभंग आहेत. त्यापैकी हा एक अभंग आहे, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ. उदाहरणाकरता हा अभंग दिला. तेने मायाजाळ तुटतील तुटईल आणि कनका पुडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावा म्हणावे काही म्हणतात. तुका म्हणे हात व तुका म्हणे हातो. काय करावं आमच्या साधक मंडळींनी हा प्रश्न आहे. अभंग मालिका संस्थेमध्ये अभंग पाठवतो, कोणाची मालिका घ्यावं हाही प्रश्न आहे. बघा मी काय बोलतात, कोणाची मालिका घ्यावं? अभंग तुकोबारायांचा. आणि म्हणून हा सगळा गोंधळ आहे, कळलं का? कोणी कोणती म्हणजे संपादक वेगवेगळे झाले, अभंग तेच, आणि मग त्या शुद्ध लेखनामधल्या चुका. आणि म्हणून काल परवा मी गीतेची संथा देत असताना असं बोललो, श्लोक उच्चारण करीत असताना एकदा चुकीचं बसलं की आयुष्यभर तसंच तोंडामध्ये येतं. आणि म्हणून हा जो भेद आहे हे कीर्तन आपल्या खेळीमिळी याच्यामध्ये आहे. आणि हे सांगण्याची काही गरज नाही. एकदा चुकीचं बसलं की बसलं. आता तुमचा दागिना तुमचा म्हणजे तुमचा नाही. अभंग तुकोबारायांचे, अभंग काही कोणत्या महाराजाचे नाहीत. अभंग तुकोबारायांचे. ओवी कुणाची आहे? ज्ञानेश्वर महाराजांची आहे. बोल, स्वर, राग जे काय आहे ते पहिल्यापासून चालत आलेलं आहे. आणि आमच्या तुकोबारायांनी अभंगामध्ये जो अर्थ सांगितला वेगवेगळ्या विषयावर, त्यांनी आपला कबुली जबाब दिलेला आहे ते पहिलंच आहे. वेदाचा तो अर्थ, वेदामध्ये शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे तेच तुकोबारायांनी अभंगामध्ये जगाकरता सांगितलेलं आहे. ज्ञानोबारायांची जी ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानोबारायांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणून महाभारती जे नाही नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणिपे पायी व्यास उच्चिष्ट जगत्रय आहे. ते सगळं पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे. आणि म्हणून हा शब्दामध्ये जो प्रकार आहे, आणि म्हणून अभंग पाठ करताना कोणता गाथा, म्हणजे गाथा तुकोबारायांचाच, कोणी संपादित केलेला गाथा पाठ करण्याकरता घ्यावा हे सुद्धा सांगण्याची गरज आहे. असो रात्रंदिवस रात्री दिवस याकरता थोडंसं विश्लेषण मी मांडलं, यथामती यथावकाश. युद्ध म्हटल्यानंतर अगदी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो हाणामारीचा. युद्ध म्हटल्यानंतर काय? हाणामारीच की. या युद्धाचा विचार आहे. पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांचं युद्धाचा प्रसंग म्हणून जे तुकोबारायांनी त्याचा मथितार्थ सांगितलेला आहे, भावार्थ सांगितलेला आहे, तो युद्धाचा प्रसंग वेगळा, त्या युद्धाचा अर्थ वेगळा. दोन माणसाची भांडणं चालली तर माणसं बोलतात दोघांचं काय चाललं, युद्ध चाललंय, दोघांमध्ये तिसऱ्याने जायचं नाही. हे दोघांचं युद्धच आहे. कृततेचं द्वापार युगामध्ये युद्ध झाली, कळलं का? त्या काळामध्ये त्या युगामध्ये झालेलं युद्ध, त्याचं नाव युद्ध, पण ते अगदी तत्वाला अनुसरून युद्ध होतं, धर्माला अनुसरून युद्ध. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताव्युत्सवः, ते धर्मयुद्ध. धर्मयुद्ध का म्हटलेलं आहे याचंही विश्लेषण केलेलं आहे. धर्माकरता युद्ध, सत्याकरता युद्ध, त्याचं नाव काय आहे? धर्मयुद्ध. आणि पैशाकरता, संपत्तीकरता, जमिनीकरता जे युद्ध केलं जातं त्याला धर्मयुद्ध म्हणता येत नाही.
अगदी थोडे थोडे अर्थ आहेत. विठाला विठाला हा, 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 हा. हा, हा, हा. महाभारताचं जर चिंतन केलं तर असं आपल्या लक्षात येईल. आणि मी का सांगतोय हे तुम्हाला मी नंतर सांगतो. द्वापार युगाच्या शेवटी कुरुक्षेत्रावर एकीकडे कौरव आणि एकीकडे पांडव युद्ध करण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. पण युद्ध या शब्दाचा थोडासा अर्थ सांगितलंय आमच्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने किंवा ज्ञानोबरायांनी त्या श्लोकावर टीका केलेली आहे. आणि म्हणून तो अर्थ मी तुम्हाला सांगतो. ते जे युद्ध आहे ते तत्वाला अनुसरून. तुम्ही म्हणताल असं कोणचं तत्व आहे? या युद्धातलं तत्व लक्षात घ्या. व्यवहारामध्ये सुद्धा तत्व आहे. जरी व्यवहार खोटा असला तरी. बघा मी काय बोलतो ते. व्यवहार खोटा आहे, कुणाला कळत नाही. जे खोटेपणाने वागतात त्यांनाही कळतो व्यवहार खोटा आहे. आणि जे सत्यत्व किंवा सत्यवादी करी संसार त्यांनाही कळतंय संसार खोटा आहे. ज्याला कळत नाही त्यालाही कळतंय संसार खोटा आहे. आणि ज्याला कळतंय त्याला सुद्धा कळतंय संसार खोटा आहे. बघा ह्याला शब्दातली कोटी म्हणतात. हां, खोटा आहे कुणाला कळत नाही. खोट्याला सुद्धा कळतंय खोटं आहे. खऱ्याला कळलं यामध्ये काय नवल आहे? तुकोबारायांना कळलं. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. अगदी मित्र म्हणतो आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. संत वचनाचा आधार त्यांनी आपली झाकापाक करण्याकरता घेतलेला आहे. काही मंडळी असे आहेत, सांगतो तुम्हाला मी. ज्याला स्वर नाही तो काय म्हणेल, नाही जरी तुझं मधुर उत्तर. अरे पण सिद्धांत काय? हां, एखादा काय म्हणेल ज्याला स्वर नाही तो काय म्हणेल, नाही जरी तुझं मधुर उत्तर. बेसूर म्हणेल, अगदी आनंदात म्हणेल. नाही जरी तुझं, ज्याला आधार घेतात माणसं. आणि ज्याला स्वर आहे तो म्हणेल असं कसं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. ज्याला एक सोडून दोन करायच्या तो म्हणेल गोरोबा काकांनी नाही केली का एका असताना दुसरी, मी केली तर काय फरक पडेल. हा तुमचा विषय नाही. नीट उभं आहे खरं पुढं. हां तूच हां लाईनीत उभं राहा. तिकडं नको भाऊ तू. हां कंबर बांधणारा. हो पुढं. विठाला विठाला. ज्याला स्वर नाही तो काय म्हणेल, नाही जरी तुझं मधुर उत्तर. ज्याला स्वर आहे तो म्हणा असं कसं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. उदाहरण तुमच्या लक्षात आलं. ज्याला संन्यासी राहायचं तो म्हणेल असं कसं. ज्ञानोबा नाही का संन्यासी होते, ब्रह्मचारी. आणि ज्याला संसार करायचा तो म्हणेल असं कसं. अहो तुकोबारांनी नाही का प्रपंच केला, त्यांनाही मुलं होती. तुला करायचं आहे ते सांग की, बाकी कशाला बोलतोयस. बघा मी काय बोलतो, स्पष्ट बोलतो. तुला लग्न करायचं असेल तर कर, तुकोबारांचं कायला उदाहरण देतो. आणि तुला ब्रह्मचारी राहायचं असेल तर ज्ञानोबारांचं कायला उदाहरण देतो. तुला स्वरात म्हणायचं असेल तर म्हण, नसेल म्हणायचं तर उगाच कशाला नाही जरी तुझं मधुर उत्तर. कळलं का? तुम्हाला वेदांत सांगायचं असेल तर सांगा. उगाच भक्तीची अवहेलना कशाला करता, भजनाची अवहेलना कशाला करता. आणि तुम्हाला भजन करायचं असेल तर करा, ब्रह्मज्ञानाची कशाला हेटाळणी करता. विठाला विठाला विठाला. हा हा हा. अहो हे युद्धचे, हे तर मोठं युद्ध आहे. तेव्हा युद्ध पुष्कळचं चिंतन आहे याच्यामध्ये. द्वापार युगाच्या शेवटी जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये नियम होते. त्यातले नियम नंतर मोडले गेले. कसे मोडले महाभारत तुमच्या डोळ्यासमोर आहे. पहिला नियम युद्धाचा कोणता? सूर्योदय झाल्यानंतर युद्धाला सुरुवात आणि सूर्यास्त झाले शंख वाजवला की युद्ध समाप्त. तिथून पुढे शत्रू जरी असला तरी त्याला मित्रासारखी वागणूक दिली जायची. याला म्हणतात युद्ध. आणि आता आपण परमार्थामध्ये पाहतो मित्रासारखी वागणूक देण्याचा प्रयत्न करतात, पण मनामध्ये कपट असतं. बघा त्या युद्धातले नियम बरे, पण पारमार्थिक युद्धामध्ये इतके ते नियम असे खालावले गेले आहेत. तुम्ही म्हणसान तुमचा काय सांगण्याचा अधिकार आहे? अहो जन्म झालाय आमच्या आळंदीत. विठाला विठाला.
सांगायला गेलं की माणसं अधिकाराकडे जातात आणि अधिकारी पुरुषांनी सांगितलं की म्हणतात तुम्ही तुमचा परमार्थ करा, तुम्हाला काय करायचं. म्हणजे या अनाधिकाऱ्याची पंचायत आणि अधिकाऱ्याची पंचायत, ही सगळी पंचायतच आहे. तेव्हा सूर्योदय सूर्यास्त कोणी कोणाबरोबर युद्ध करायचं. आता इथलं नाही सांगत, बाहेरगावी कीर्तनाला जावं लागतं केव्हा केव्हा याच्यावरून समजून घेतो. केव्हा जास्त नाही. अशी काही परिस्थिती निर्माण होते, 2 गायक गायला आले की फार ओढाताण होते, अर्धा तास हा हो काही फार कंटाळायचं. ते सुद्धा युद्धच. शेवटी कोणतरी माघार घेतं, रामकृष्ण हरी. गाण्यात युद्ध तुमचं नाही सांगत, तुमचं बरं आहे. युद्ध सप्त्याचं नेतृत्व करायचं म्हटलं तरी युद्ध. जाहिरातीमध्ये सुद्धा युद्ध आहे. तुम्ही पहा जाहिराती, कोण तालमणी, कोण स्वरमणी, कोण गानमणी, काय अवघड परिस्थिती आहे. विठाला काल एका आमच्या घरामध्ये मोठी गंमत झाली. बाबा वैतागून एकाला बेटात सोडलं आणि एकाला घरी ठेवलं. तुम्ही म्हणता अशी काय गंमत झाली, सांगतो ना तुम्हाला. आमच्या शिंदे महाराजाला माहिती, एक कुत्रू आपल्या घरी खरोखरचं बरं का, माणसातलं नाही. एक कुत्रू आमच्या घरी, बरोबर ना शंकरराव. एक कुत्रू आपल्या घरी खाटाला बांधलेलं बाहेर. दुसरं कुत्रू शेलगावच्या दौंडकर पाटलांनी मला आणून दिलं. ते कुत्रू आल्याबरोबर हे कुत्रू काय त्याला जमूच द्यायला. हो, 8 ते 7 तास मी हा प्रकार पाहिला. शेवटी त्या शेलगाववरून आणलेल्या कुत्र्याला बेटात नेलं आणि त्या झाडाला बांधलं तिथं. बघा ते हाय अजून बेटात, जमतच नाही. युद्ध, ते युद्ध हे नीतीला धरून होतं. महाभारत वायर सोडा बुवा. भीष्माचार्य युद्धाचा पहिला दिवस आणि पहिला प्रसंग महाभारतातला. वीर अभिमन्यू भीष्माचार्याच्या पुढे उभे आहेत युद्ध करण्याकरता. पण भीष्माचार्यांनी सांगितलं, अरे बाळा मी तुझ्या संग युद्ध करीत नाही. तत्वाला अनुसरून युद्ध करणारी मंडळी होती त्या युद्धातली बरं का. आणि तो नियम आणि हा नियम सारखाच, थोडासा फरक आहे. भीष्माचार्याने सांगितलं, अरे बाळा तू माझ्या अगदी लहानात तुझ्या संग काय युद्ध करावं मी. हो, एखादा सुदृढ पैलवान आहे आणि तो टीबी झालेल्या माणसासंग कुस्ती करायला लागला आणि टीबी झालेल्या माणसाला मारलं तर काय लय हुशारकी आहे का. कुस्ती करायची असेल तर बरोबरीत, सामना करायचा असेल तर बरोबरीत म्हणजे अगदी दोघांची कॅपॅसिटी सारखी पाहिजे. आता पैलवानाच्या कुस्त्या होतात, दोघांचं वजन सारखं, वयोगट, लहान गट, मोठा गट. उगं मरतुकड्या माणसावर 2 कानफट्टी द्यायच्या आणि त्याला म्हणायचं मी आहे का नाही मोठा. महाभारतात ही गंमत झाली. शिखंडी माहिती आहे तुम्हाला? नाही, तुम्हाला माहिती हो, तुमचा नाही विषय. शिखंडी त्याचा इतिहास आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, हातामधली शस्त्र खाली ठेवली भीष्माचार्यांनी शिखंडीला पुढं पाहिल्याबरोबर. इच्छामरणी असताना सुद्धा पण शस्त्र चालवलं नाही. तत्वाला अनुसरून युद्ध करणारी मंडळी. आता ते युद्ध आहे, त्या युद्धातला सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत आहे? जिकडे धर्म आहे
बरोबर आहे नारायण महाराज. जिकडं धर्म आहे, जिकडं नीतिमत्ता आहे, जिकडं सत्य आहे, तिकडं काय आहे? देव आहे. आणि जिकडं देव आहे तिकडं काय आहे? यश आहे. म्हणून मी कधी कधी सांगत असतो असं, देव तारी त्याला कोण मारी. तुम्हाला कल्पना नाही, हेच निलेश निरंजन शास्त्री. हं? तुम्ही आले होते का नाही 2-4 दिवसापूर्वी घरी? कशाला आलो होतो विचारा, कीर्तन झालं. आता नका विचार. हे निरंजन शास्त्री आता आणि तो दिनू दोघे आले, बरोबर आहे ना. कशा करता आले? कीर्तन झालं विचारा. आणि त्या अण्णांच्याही घरी 2-4 जण गेले. कशा करता आले तुम्हाला माहिती आहे. हां हां मंदिरामध्ये सुद्धा असा गेलो, जे माझ्याकडे असं डोळे वटारून पाहते. मी म्हटलं झालं काय? माझंच मला कळे ना. काष्टा फिटलाय का, शर्ट मळलंय काय, टोपी वाकडी झाली काय, झालंय काय? एक जण म्हणला तुमचा ॲक्सिडेंट झाला, लोणावळ्याच्या घाटामध्ये तुमची गाडी पलटी झाली, अशी अफवा पसरली. बरोबर आहे, खरं खोटं आहे? काय लोक बोलतील म्हणून तर हा अभंग निवडला. विठाला विठाला. लई दिवस नाही झाले, 4 दिवस नाही झाले, 4 का 5 दिवस. जिकडे धर्म आहे, कशा करता बोललो मी, विषय सांगत होतो. देव तारी त्याला कोण मारी. आणि याच्या पुढचं बोलू का, देव मारी त्याला झेड सुरक्षा सुद्धा न तारी. हा बरोबर आहे का? देव तारी त्याला कोण मारी आणि देव मारी त्याला झेड सुरक्षा सुद्धा न तारी. आता कोणाकोणाचं उदाहरण दिलं तर तुम्हाला वाटून मी राजकारणात शिरलो. बघा तुम्ही इतिहास कोणाकोणाचं काही नाही होत. आणि आमच्या प्रल्हादाचं पाना, भक्त प्रल्हादाचं, अहो काय कड्यावरून काय फेकून दिलं, हां उकळत्या तेलाच्या कढईत काय टाकलं, काय काय केलं, काही झालं नाही. असो ते युद्ध आणि हे युद्धच. आणि म्हणून त्या युद्धातले नियम, त्या युद्धातला सिद्धांत मी तुम्हाला सांगत होतो. जिकडं धर्म आहे, जिकडं सत्य आहे, तिकडं देव आहे. आणि जिकडं देव आहे तिकडं विजय आहे, तिकडंच यश आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र से विजय बोधिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ओया माहिती आहे तुम्हाला. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, हाती जैसे. आणि मग श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. असो ते युद्ध. आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन हे एक युद्धच आहे. सर्वसामान्य माणसाचं युद्ध वेगळं. जरा थोडंसं वेगळ्या भाषेत बोलायचं म्हटलं तर पामराच्या जीवनामध्ये सुद्धा युद्ध आहे, पण त्याला युद्ध काय हेच कळत नाही. एवढाच फरक आहे. प्रपंच करून परमार्थ करणारा जो विषयी वर्ग, त्याचं सुद्धा जीवन एक प्रकारचं युद्धच आहे. एक प्रकारचं नाही, युद्धच आहे. आणि साधकाचं तर युद्ध कसं, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी अनेक ओव्या केलेल्या आहेत. अगदी मी तुम्हाला स्पष्टपणे शब्दप्रयोग तुम्हाला दाखविले. मी पामराचं युद्ध आहे, विषयीचं युद्ध आहे, साधकाचं युद्ध आहे. मी तर म्हणतो सिद्ध सुद्धा या युद्धातून सुटला नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या अभंगामधून आमच्या जीवनामध्ये सुद्धा युद्धाचा प्रसंग कसा आहे हे सांगताना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं. रात्री दिवसा
संघर्ष नाही त्याचं जीवनच नाही. कळलं का? याचा अर्थ संघर्ष करायचा असाही त्याचा अर्थ नाही. काही माणसं अशी असतात की जगाच्या पार पलीकडे असतात. ते म्हणतात आम्हाला काही घेणं देणं नाही, आपलं आपलं एकटं राहणं बरं. अरे एकटा जरी राहिला आणि कुठेही जरी राहिला तरी आतल्या आत युद्ध आहेच की. जगाला सोडलं म्हणून काय झालं? म्हणून तर तुकोबरायांचे शब्द आहे का मी बोलतो का, आंतरबाह्य जग आणि मन. असो सर्वसामान्य माणसाचं जीवन एक युद्ध आहे. कसं युद्ध? अहो घरात युद्ध, दारात युद्ध. असं काही नाही तुम्ही रस्त्याच्या कडेने चालला म्हणजे तुमच्या कुणी वाट जाणार नाही. कितीही कडेने जा, तुमच्या अंगावर गाडी यायची तवा येणारच. कोणाच्या वाट नाही गेलं तरी अहो शांती धरून धरून तरी किती धरणार? काय चुकीचं बोलत नाही. शांती धरून धरून किती किती धरणार? एखादा असा खूप असा ओसना आणतो अशी एकदम शांती. ती शांती कशी तुम्हाला माहिती? खरी शांती कशी ती शांती कशी? आज एकदम उष्णा. आता कशाला उष्णा अवसरांत? आमचा स्वभाव आहे असा बरा आहे, रोख ठोक स्पष्ट. पटलं तर घे, नाही तर ते सोड. उष्णा अवसान आणण्याचा प्रयत्न करा. खूप शांत असं वाटतं, खूप साधू आहे, मनात अशी बजबज असते. तू म्हणता तुम्हाला कसं काय कळतं? ती एक पाहण्याची दृष्टी आहे. विठाला विठाला. जगाला जगाच्या बाजूला गेलं म्हणजे युद्ध संपलं असा त्याचा अर्थ नाही. मलाही काही दिवसापूर्वी असं वाटलं. आमचे नानासाहेब आहेत नगराध्यक्ष, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जयराम महाराजांचे शिष्य आहेत. आमचे शंकरराव आहे किंवा नारायण महाराज आहे, अनेक ही सगळी मंडळी आहे. तुम्ही बेटामध्ये यायचे, सगळ्यांनी मोबाईल बंद करून ठेवा, नाही तर उचलून फेकून देईल कीर्तनात. तुम्ही यायचे बेटामध्ये. आपल्या शिवरात्रीला नाही का सप्ताह चालायचा सिद्ध बेटामध्ये, तुम्हाला मी पाहिले, लहानपणापासून ओळखतो. असं काही नाही, फक्त बोलणं नाही. आणि नाही तेच बरं आहे. विठाला विठाला. तुमच्याशी नाही असं नाही, सर्वाशी. तुम्हालाही ओळखतो, ओळखत नाही का? लहानपणापासून ओळखतो का नाही? तुम्ही आमच्या आईला ओळखता का नाही? ओळखता? आमच्या वडिलांना, बुवांच्या वडिलांना, सगळ्याला ओळखता. आहे का कधी खोलीवर तुमच्या आलोय का? मी आलोय? तुम्ही आमच्या घरी आलात? कधीतरी आला असेल समजा. विठाला विठाला. असं वाटलं आमचे महाराज गेले, मलाही दुःख झालं. पण बाबा काय सांगावं, अजून मला रडायला वेळ मिळाला नाही. विठाला विठाला. तुम्ही म्हणता असं कसं काय तुम्ही उलटं बोलता? अहो उलटच आहे. बाबा गेले, फोन कोण करणार? आता मला तर करावंच लागेल. का रडत बसू का फोन करू? कळवणार कोण? बरं बाबा गेले बरोबर दुसऱ्या दिवशी सप्ताहाला सुरुवात, रोज कीर्तन, रोज पारायण, 14 दिवस. सगळी मंडळींनी सहकार्य केलं सर्वांनी. नाही असं नाही. युद्ध बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष सामोरं जाणं वेगळं. युद्धाच्या वल्गना करणं वेगळं आणि प्रत्यक्ष हातामध्ये तलवार घेऊन रणांगणामध्ये युद्ध करणं ते वेगळं. विठाला विठाला. असं सर्वसामान्य माणसाचं युद्ध आहे. आता आम्ही मित्रच आहे बरं का. आम्ही काय म्हणत नाही आम्ही अधिकारी. हे मित्र आणि मी मित्र. काय खरं खोटं आहे? काही मी मोठा आहे आणि तुम्ही छोटे असे काही, तुम्ही मोठे आणि मी छोटा असे काही. आपल्या लोक येडच म्हणतात. मी येडं तर येडं, मी येडा आणि तुम्ही येडे म्हणतात. माग तुम्हाला माहित नाही. तू म्हणता तुम्हाला कसं काय माहिती? वेडा आहे म्हणून मला माहिती आहे तुम्ही वेडं म्हणता. विठाला. कारण जाणत्यापाशी एवढा जाणतेपणा असतो की त्याला कळतच नाही आपल्याला लोक वेडं म्हणतात. विठाला समजते ना मी काय म्हणतो? आम्हाला वेडं म्हणतात, आम्हाला कळतंय कारण आम्ही वेडे आहोत. जाणत्यापाशी एवढा जाणतेपणा असतो की त्याला कळतच नाही आपले लोक वेडं म्हणतात. शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. हां ओ इतकी परिस्थिती कठीण आहे. मी म्हणतो मरणं सोपं आहे पण जगणं कठीण आहे. विठाला विठाला. हो, आणि म्हणून जगण्याकरता
जगण्याकरताच गीतेतील तत्वज्ञान आहे. कळलं का? जगण्याकरता गीता आहे. जगावं कसं याच्याकरता ज्ञानेश्वरी आहे. मरायला काही लागत नाही. जगणं अवघड आहे. मानवी जीवन शेवटपर्यंत कडेला नेणं हे फार कठीण आहे. मग तुम्ही म्हणसान कठीण आहे मग सोपं काय? ते कळण्याकरताच ही ज्ञानेश्वरी, हे गीता, हे कीर्तन, ही साधना. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही आमुप ग्रंथ केले. आता ज्याला हे कळतच नाही त्याचा हा विषयच नाही. विठाला विठाला. अहो, ज्याचा विषय आहे त्याचा हा विषय नाही. कळलं का? ज्याचा विषय आहे म्हणजे शब्दस्पर्श. ज्याचा विषय आहे त्याचा हा विषय नाही. आणि ज्याचा विषय नारायण आहे किंवा ज्याचा विषय देव आहे त्यांचा हा विषय आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. रात्री दिवसा महायुद्धाचा प्रसंग. असा तुकोबरायांच्या जीवनामध्ये कोणता प्रसंग आला, कोणते प्रसंग आहे, वेगवेगळे या अभंगामध्ये असे वेगवेगळे अर्थ आहेत शब्दामध्ये. कारण तुकोबरायांचे जे अभंग आहेत वेगवेगळ्या विषयावरचे तुम्हाला माहिती आहे. काही अभंग, कितीतरी अभंग असे आहेत की जसे जसे महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग आले त्या प्रसंगाला अनुसरून तुकोबरायांनी अभंग केलेले आहेत. जसं जसा प्रसंग आला तसं. कधी कधी एकट्याला उपदेश केलेला आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केलेला आहे अभंगामधून. एक स्त्री लोकांनी बदनाम करण्याकरता तुकोबरायांना पाठवली. तिला सुद्धा महाराजांनी सांगितलं, जाई ओतू माते. हां, त्या विषयावरचे ते अभंग आहे. ज्ञानोबरायांचा साक्षात्कार झाला, तो धरणेकरी देहू गावामध्ये तुकोबरायांकडे गेला, त्याच्याकरताही तुकोबरायांनी अभंग केले. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ काय न्याय. तसे जसे प्रसंग आले त्या प्रसंगाला अनुसरून तुकोबरायांचे अभंग आहे. कारणाशिवाय कार्य नाही. कळलं का? कारणाशिवाय काही नाही, कार्य नाही. अहो, खोट्या व्यवहारामध्ये जर कारणाशिवाय व्यवहार होत नाही तर इथे तर कारण आहे. आणि म्हणून त्या कारणाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. कळलं का? खरा विषय, खरा आशय जगद्गुरु तुकोबरायांनी काय सांगितलं, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याचा जीवनामध्ये उपयोग केला पाहिजे हे सांगण्याकरता नाही, हे प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवण्याकरता हे वाङ्मय आहे. विठाला विठाला. हा 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 हा.